राधे राधे सर्वांना. भाविका किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत. बाहेर सामसूम एरिया झालेला आहे, शांतता पसरलेली आहे आणि माझी एंट्री किचनमध्ये आहे. तसं त्याचं स्पेशल कारण पण आहे. आमचे साहेब मुलीकडे जाणार आहेत आणि उद्या त्यांची मेस बंद असल्यामुळे त्यांना मी विचारलं होतं जेवणाला काय बनवू. त्यांनी सांगितलं पुरणपोळी आणि पुलाव बनव म्हणून. त्यामुळे ते पहाटे लवकर जाणार आहे. त्यामुळे मी रात्रीच जेवण बनवायला घेतलेलं आहे. त्यासाठी मी पुरण शिजवून घेतलेलं आहे, वाटून घेतलेलं आहे आणि आता पोळ्या बनवायला सुरुवात केलेली आहे. अशा मस्तपैकी आपण पोळ्या लाटून घेत आहोत. दहा मुलींचं आपल्याला टिफिन द्यायचं आहे, त्याच्यामुळे मी पोळ्या साईडला पुलाव बनवून घेतलेला आहे, बटाट्याची भाजी बनवून घेतलेली आहे आणि काही चपात्या पण देणार आहेत. पुरणपोळी बनवताना कधी पण पातळ ठेवायची आणि पुरण पण थोडंसं मिडियममध्ये जरा पातळच राहू द्यायचं. जास्त जर घट्ट केलं तर पोळी फाटली जाते. तर वरची पोळी शेकते तोपर्यंत मी खाली पोळी लाटून घेत आहे. याच्या अगोदर पण मी पुरणपोळीची रेसिपी टाकली होती. पाहू शकता मी किती अलगदपणे पुरणपोळी फिरवत आहे. अशा प्रकारे तुम्ही पोळ्या करून बघा, खूप चांगल्या होतात. रात्रीचा टाईम आहे त्यामुळे खूप स्लोमध्ये काम करते आहे मी. सगळेजण झोपलेले आहे. आवाज पण करायचा नाही आहे आपल्याला, एकदम शांततेत करायचं आहे सगळं. अशा वेळी काय होतं, भांड्याचा आवाज जास्त होतो आपला. ज्यावेळी सगळे वातावरण सायलेंट असतं ना, त्यावेळी आपले भांडे जास्त वाजले जातात. त्यामुळे एकदम शांततेत माझा कार्यक्रम पुरणपोळ्याचा चालू आहे. बघू शकता पोळी माझी टम फुललेली आहे आणि पुरण काठोकाठ भरलेलं आहे. अशा माझ्या वेगवेगळ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.